आजपासून आमच्याकडे लाडक्या गणपती बाप्पांच्या मखरच्या डेकोरेशनची तयारी सुरू केलेली आहे। या वर्षी काय डेकोरेशन करायचा हा विचार करत होतो, तेव्हा प्रजतने एक आयडिया दिली, म्हणूनच त्याचीच तयारी इथे सुरू आहे। काय डेकोरेशन आहे हे तुम्हाला पुढे समजेल। आम्हाला डेकोरेशन साठी लागणार होती बांबूची पाटी, म्हणून तेच बनवण्यासाठी आमच्या छोट्या कार्टूनच्या मामाकडच्या आजोबांना बोलवलं होतं। एक आजोबा बांबू चिरून देत होते आणि दुसरे दोन आजोबा त्यापासून पात्या काढत होते। आजोबांचा आजचा पूर्ण दिवस तर पात्या काढण्यातच गेला, पण काहीही म्हणा इतके वयस्कर असून पण पूर्ण दिवस न थांबता त्यांनी काम केलेलं आहे। संध्याकाळी मी छोट्या कार्टूनला बोलली, हे बघ हा पाळणा किती सुंदर आहे ना। मी तर त्याला बोलली, जर तुला हवं असेल तर तुझ्या लाडक्या आई बाबांकडे पैसे मागावे लागतील। तो त्यांना मोबाईल मध्ये दाखवत होता, हे बघा असा पाहिजे। मी तर 2 मिनिटं शॉकच झाली, कारण मी तर त्याच्यासोबत मस्करी करत होती। मला नव्हतं माहिती मी त्याला जे मस्करी मध्ये बोलवते ते खरंच होईल। पप्पांनी तर लगेचच पैसे पण दिले, त्यावरती तो किती खुश झाला। आता तर ऑर्डर करावाच लागेल। रात्री जेवण वगैरे केलं आणि मग गेली छोट्या कार्टूनच्या घरी। आता डेकोरेशन साठी लागणार होता नारळाचा हा वरचा भाग। आम्ही यावेळेस डेकोरेशनच असं निवडलं होतं ज्याचं सामान दुकानात भेटणं पण मुश्किल होतं। काकाने पण खूप जुगाड करून करून आम्हाला हा वरचा भाग मिळवून दिलेला आहे। आता ह्यामधलं पण वरचं साल काढून टाकलं, कारण आम्हाला हा वाला पार्ट पाहिजे होता। आणि हे करता करता आम्हाला रात्रीचे 11:30 झाले होते। चला तर मग आजच्यासाठी इतकंच, उद्या भेटूया, तोपर्यंत टाटा बाय बाय।